हॅलो, वी आर बॅक. चहा बिहा पिऊन झाली आहे, थोडंसं झोपलो, आराम केलं आणि आता आज आहे मी जाणार एकटी पार्टीला आणि आम्ही विचार केला नवऱ्याला टाकून आणि ब्लॅक थीम आहे, ऑल ब्लॅक. तर मी विचार केला की यश मला ड्रेसअप करेल आणि मला रेडी करेल. तू जे बोलशील ते मी घालेन, बट ते ब्लॅक असलं पाहिजे. आणि तुला माहिती आहे पार्टी आहे तर नीट, मस्ती नो मस्ती. ठीक आहे, बघूया. झोप परम सीमेवर असताना सकाळी 7 वाजता उठून व्यायाम शाळेत जाऊन आल्यानंतर सुद्धा आपली बायको पार्टीला चाललेली असल्यामुळे तिच्यासाठी कपडे काढण्याचं आयोजन इकडे आम्ही करीत आहोत. तर ही आहे एवढंच नाही, हा मला ड्रेसअप पण करते आणि मला सोडायला पण येतो ऍज अ ड्रायव्हर. सोडायला पण आम्ही जाणार आहोत, बरं का. तर आपण चालू करूया हिचं कपाट उघडण्यापासून. या काही पडलं नाही तर बरे. बरं, त्या दिवशी बसून मी लावलेलं आहे. हे लावलेलं कपाट आहे मित्रांनो, हे लावलेलं कपाट आहे, बरं का. लक्ष द्या, ही काय म्हणते, हे लावलेलं कपाट आहे. ज्याचं जे आहे ना ते कर, शोध. आता ह्याच्यात आपल्याला शोधायचे थोडस नंतर, कारण की सगळे कपडे आता काढून घालून मग नंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. आपण काम करूया, सगळे ऑप्शन्स काढूया, दाखव त्यांना आणि मग तू. पण मी काही बोलणार नाही, मी फक्त तुला हेल्प करेन काढायला. ओके. तर मग ह्या कचड्यातून आम्ही काढणारे काळे कपडे, बरं का. भेटूया परत काळ्या कपड्यांसोबत. भाई ये डोंगर गिरेगा सब मेरे पे, तो कैसा होएगा? इंश्योरेंस का पैसा कौन देगा तुमको? क्या बोलेगा उनको? डोंगर के नीचे आया पहाड़ के कपड़े का, इतना कचरे जैसा नहीं कपड़ा तुम रखे नहीं. हे गल काय माझ्याकडे ब्लॅक वन पीस पार्टीसाठी काहीच नाहीये यश यार. हा नको असू दे. हे काय आहे घालण्यासारखं आयटम? हो, येस, इट्स ब्लॅक अँड व्हाईट. ठीक आहे, इट विल वर्क. जीन्स घालू शकतो. जर पाडलं तर तुला करायचंय मग. हे काय हे बघ शाणी, बघ हे बघ. काय आता तूच सांग गौरांग, तूच सांग. 1 मिनिट आम्ही बोलतोय, 1 मिनिट थांब. हा टॉप हिच्याकडे सेम आहे आणि ही H&M मध्ये घुसलेली, तेव्हा हे छान आहे ना. हे पहिली बात ते अजॉर्टे होतं, दुसरी बात तो ड्रेस होता, टॉप नाही. पण ठीक आहे ना, सेमच आहे ना. ड्रेस काय नाही, टॉप काय नाही, काय नाही, काय नाही, काय ना काय. जागा आहे का ठेवायला? नेक्स्ट ह्याच्या आवडीचा मेकअप पण करणार आहे आपण. ऑफिसला घालायचंय. प्लीज जस्ट शट अप. जे देतोय ना ते गपगुमान घे आणि तिकडे ठेव. जास्त बडबड ऑफिसला हे ते नको करू. मी तुला माहितीये, तुला एक सांगू, डन. माझ्याकडे एवढेच बाहेर घालायचे कपडे ब्लॅक मध्ये. मग ब्लॅक नको घालू. गेली थीम उडत, थीम गेली 3 टाइम. वेगळा कलर बोलस, माझ्याकडे येलो वन पीस होता छान. हो, छान वन पीस होता. ऐक, हा ट्यूब टॉप आहे, हा वी नेक पेप्लम क्रॉप टॉप. हा काय ऑफ शोल्डर टॉप आहे. हा ड्रेस आहे. सॉरी म्हणजे हा कपडा आहे. काय हे हात केवढे, जेवढा हात आहे तेवढी बॉडी आहे. काय चाललंय? ठेव. हा रॅप अराउंड ड्रेस आहे आणि हा मिनी ड्रेस आहे, ब्लॅक मिनी. ओके, विथ बॅकलेस. हे पण बॅकलेस. ओके. तर मला असं वाटतं काय वाटतं मला? असं नाही, असं मला वाटतं की हा आणि हा कॅन्सल करूया आपण. हे तिन्ही कॅन्सल? हो, नाही कारण तुझी पार्टी आहे तर मग तू वन पीस घातला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण जर ते नको असेल आणि तुला जीन्स पॅन्ट आणि हे घालायचं तर मला असं वाटतं की हे किंवा हे घालू शकतेस तू. हे थडकाच वाटते. सोप्या शब्दात सांगतो मी, उगाचच हे नाही का, हे गलिच्छ वाटते. काय एवढं छान? आय डोंट लाईक इट. इट इज माय मर्जी. आय डोंट लाईक इट. ओके, मग तू ऑप्शन्स काढ. किंवा हा किंवा हा. ओके, बाकीच्या घडी करून ठेव, मी आली फ्रेश. हेच असतं मित्रांनो आयुष्य. जेव्हा तुमचं होतं लग्न, तर मग लग्न करण्याच्या आधी 50 वेळा विचार करा, बरं का. 50. हे बघा किती छान दिसते माझी बायको. दाखव.
हे बघा किती छान दिसते. पण त्याच्यावरती बेल्ट हवा होता. मग बेल्ट आहे ना कुठेतरी आपल्याकडे बेल्ट. नाही ब्राऊन आहे तो. ब्राऊन नाही चांगला. ह्याच्यावरती ब्लॅक आणि मस्त गळ्यात काहीतरी सिल्वर कलरचा. हे बाबा हाच बेल्ट. हाच आपल्या घरी आहे. हे पण हा किती छान दिसतोय बघ. लाव लाव लाव. अरे बाबा चांगला दिसतोय बाई. तुला माहिती की मला सिल्वर कलरचं काय नाही. गोल्डन गोल्डन काय नाही. गोल्डन आहे ना तुझ्याकडे. मंगळसूत्र. मंगळसूत्र घाल ना. हा बघ तर एकदा मंगळसूत्र कसं दिसतंय. मंगळसूत्र छान वाटेल. हे चांगलं वाटतं बेल्ट. हो पण खूप असं वाटतंय की मी शॉपिंग करायला जाते. मग शॉपिंग करायला जा. नॉट लुकिंग करून ये बोलते. काय बोलतात पार्टी आउटफिट नाही वाटत आहे. पार्टी आउटफिटच वाटतंय शिवानी. विथ अ बेल्ट. येस. आणि अँड वन मंगळसूत्र. मला आवडलं. फक्त गळ्यात काहीतरी. नाईस. हे बघा आवरायचं सांगितलेलं. हे बिचारीने आवरलं नाही अजून. आणि आम्ही तयार आहे. आम्ही अशाच जाणार आहे कारण आम्ही ड्रायव्हर लोक आहे. मी आणि तो दुसरा. तर आता तिचं चालू आहे सगळं काम. ती गेली आहे आवरून. तू बाहेर आल्यावर तुम्हाला दाख. शिवानी ए शिवानी येतेस का बाहेर. ओ माय गॉड सुंदरताची मूरत अखंड रूपात इकडे आपल्या समोर उभी आहे. उतरलीये स्वर्गातून अप्सरा. वाव नाईस. कॅमेरा सुटत नाहीये तुझ्या मागून. काही केलं कितीही तारीफ केली माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही माझ्याकडे काय कपडे नाही. आता काहीतरी शोधून काढते कुठून तरी. मी चप्पल बघते लग्नातली घालू शकते त्याच्यावर. ते काहीतरी दिसतंय मला काळे हिल्स. मला काहीतरी काळे हिल दिसले. ते बूट्स आहेत. जे पण आहे हिल आहेत त्याला. एवढ्या चांगल्या पार्टीला चालली आता नाचायला खायला प्यायला पोटभर जेवायला मिळणार आहे. पण हे बघा काय चाललंय. वडापाव स्टार्टर मध्ये वडापाव खाता. हा पण खातोय बघा. हा मागच्या मागे. खूप भूक लागलेली मला. खूप भूक लागलेली. ठीक आहे खा आता काय कंट्रोल. वडापाव इज सेव्हियर. हा जे ऍस्थेटिकली तुम्हाला वाटतं ना की गोऱ्या चांगल्या सुंदर मुली ऍस्थेटिकली खातात. हे बघा मी माझी लिपस्टिक जाईल म्हणून अशी खाते ना. तर काय तिच्या जागेवर सोडून आम्ही दोघं इकडे थाळी खायला आलो महाराजा भोजची. जाम मजा येणार आहे आम्हाला. आम्हाला इच्छाच होती की इकडे येऊन खायचं. येताना आम्हाला भरपूर रेस्टॉरंट दिसले. आमचं मन इकडे तिकडे होत होतं आणि इकडे आल्यावर थंडी पण भरपूर वाजते. पण ठीक आहे हे खाऊन बघा. पूर्ण थाळी भरली की तुम्हाला दाखवते. मुलाची खाता खाता हालत खराब झाली बिचाऱ्यांनी. नाही बोलून पण त्यांनी याला काय एवढं खिलवलंय मला कळत नाही. आणि आता हे हलवा आहे मोहनताळ हलवा आणि तांदूळाचं काहीतरी तिखट आहे. गोड आणि तिखट मिक्स करून खातोय संपवण्यासाठी. किती 8 तास. बाकी सगळं संपलेलं आहे. बाकी आमचं सगळं संपलंय. बाहेर जाऊन तुम्हाला सांगतो कसं होतं. इकडे नको. ही बघा वॉशरूम मध्ये घुसली बघा. आम्ही इथे मॉलमध्ये हिंडत बसलो एवढा वेळ. हिला पार्टीला सोडून आलो. आता ही पार्टीवरनं इकडे आली आहे. बोलते मला भूक लागली आहे मला काहीतरी खायचं. मी पनीरचा एकच तुकडा खाल्ला. एवढी पार्टीला गेली पार्टीमध्ये खाल्लं पाहिजे ना. फुकट खायचं तर इथे विकत खायला आले. फुकट खाल्लं पाहिजे. माणसाला कळायला पाहिजे. आम्ही इथपर्यंत पोट भरून फिर बसलो इकडे. आम्ही रिकाम्या मॉलमध्ये बघा. अख्खा मॉल रिकामा नाही. अख्ख्या मॉल बंद आहे. बंद मॉलमध्ये येड्यासारखा हिंडत बसलोय आम्ही. ती आत गेली हे दाखवल्यानंतर पासून 15 मिनिटं झाली अजून आलीच नाही. तिचा पत्ताच नाही. इथून कुठे गायब होऊ शकतात कोण. ऐक कोण नाही कोण. हे आता नवीन घातलं ना तर हातबीत लागतो ना तर दुखतं यार. खेचलं जातं. तुला झालंय का. नाही मला झालंय 2-3. आता मी असं केलं तर हे ओढलं गेलं असं. मगाशी 15 मिनिटं सांगितल्यानंतर त्याच्या 15 मिनिटानंतर आली आहेस तू. आणि आम्हाला येऊन सांगते की आम्ही फोटो काढत होते. आणि इकडे येऊन परत फोटो काढत बसले. हे तुला माहितीये का किती वेळ थांबलेलो आम्ही. तुला तर माहितीच असेल अर्धा तास होती जात. काय जेवायचंय. पण जेवायचंय काय. हे फोटो काढून झाले ना की सांग. पण जो दिसतोय हा थंगबली आहे बघा. तो तुम्हाला दिसेल. हा थंगबली आहे. किती वरद आहे. हा थंगबली आहे. हा थंगबली आहे. एका मागोमाग एक 3 ऍक्टर गेले. आणि आम्ही तिघं तर वेगळे. आम्ही तिघांना आपण आपल्या तिघांना मोजलंच नाही. त्यांच्यावर मोठे ऍक्टर. आमच्या तिघांना थंगबली अजून तिकडेच थांबलाय कुठेतरी. माझं ह्याच्यातून निघालो भाई. माझा शॉक मध्ये निघाला. पायाला लागत होता भाई. केवढा होता तो धिप्पाड विचारायला आवाजच जाणार नाही तिथपर्यंत की आम्ही एवढा होता. एवढा मला भूक लागली. अजून इथेच उभा.
येऊन मारा बिरायचा नाही ना आपण तंगबली बोललो म्हणून. मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे, मी फक्त एक पनीरचा तुकडा खाल्लाय. आता बघा काय खाते. हा तुझी भूक कुठे गेली? लागले पण मला काहीतरी रिफ्रेशिंग हवं. बघा आणि हा पण आईस्क्रीमच खातो. मगाचं पान कुठे आहे? ठेवलंय आता. आणि हा तुम्हाला एक गोष्ट, आम्हाला आता 2 जण दिसली, तुम्हाला आम्हाला बसल्यावर सांगतो. टोटल 5 सेलिब्रिटी आहेत या मॉलमध्ये आता. एक तंगबली आणि अजून एक मराठी ऍक्टर आहेत कोणतरी, सिनियर आहेत. मी खूप मूवीज मध्ये बघितलं त्यांना. आणि एक सिरियल मधली ऍक्ट्रेस होती. आणि 3 जण ठाण्याला राहणार. आणि 3 होते सेलिब्रिटी ठाण्याला राहणारे. यश मठाधिकारी, गौरांग वंचेकर. स्वतः आईस्क्रीम घेतलंस ना? स्वतःच अशी करत होती. खरंच छुट्टा नाही आगे जा. गेली पण पुढे. बघा सवय ना, सवय माणसाला नडते. ही सवय आहे तिला. गेली बघा. हॅलो. सो झालेला आहे कालचा दिवस एंड. आणि काय असं का करतो? कालचा दिवस एंड किती थकांमध्ये झाला ते तुम्हाला थकांमध्ये झालं. मी पण थकलेली डान्स करून करून. कसली डान्स? आणि हे पण मॉल मध्ये खाऊन थकलो म्हणून आम्ही घरी येऊन एंड करायचा विचार केला, पण खूप थकलो, झोपून गेलो. आता आम्ही व्हिडिओ एंड करतो. आणि नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे जिथे आम्ही रिव्हील करणार आहोत की 10K सबस्क्रायबर्सच्या खुशीमध्ये आम्ही कोणती ट्रिप प्लॅन केली आहे. सो स्टे ट्यून. तो व्लॉग आम्ही आता इथूनच स्टार्ट करणार आहे. सो बघत राहा. येस. थँक्यू. प्लीज वॉच अँड सबस्क्राईब. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. वॉच तर तुम्ही करतच असता. तर वी लव्ह यू. बाय बाय.